हरे कृष्णा. सर्व शिक्षक वृंदांचं या भगवद्गीता कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या वर्षी आपण ज्या गीता प्रज्ञाशोध परीक्षा घेतली त्यावेळी आपण 18 अध्यायांवरती 18 विशेष प्रवचने ठेवली होती, ज्याच्या आधारावरती परीक्षा घेतली गेली होती. तर यावर्षी आपण भगवद्गीतेच्या टॉपिक्सना 6 भागात विभागलं आहे आणि त्या एक भागावरती आज आपण या 6 व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर कोणते कोणते 6 विषय आहेत ते ज्यामध्ये आपण हे विभागले आहेत. त्यातला पहिला विषय आहे जो भगवद्गीतेच्या आधारावर ते बोलणार आहे, म्हणजे या कोर्सला नाव आहे भगवद्गीता मार्गदर्शिका. भगवद्गीतेच्या आधारावरती आपण काही विशिष्ट मुद्द्यांवरती काही विशिष्ट गोष्टी समजून घेणार आहोत. त्या मुद्द्यांविषयी आपण काही माहिती ऐकणार आहोत, म्हणून कोर्स नाव आहे भगवद्गीता मार्गदर्शिका. तर पहिला विषय जो आहे ज्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत तो आहे सुखाचा शोध. भगवद्गीता हा जे पुस्तक आहे हे सुखासंबंधी विवेचन करतं. भगवद्गीता जर समजावून घ्यायची असेल तर सुखाविषयी समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण पहिल्यांदा सुखाचा शोध या विषयावर चर्चा करायचा प्रयत्न करूया. तर आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्वजण जीवनामध्ये काय शोधत आहोत. समजा तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही सगळे शिक्षक आहात, शिक्षक तुम्ही का बनलात, तर कोणी म्हणेल की साहजिकच चांगली नोकरी प्राप्त करून आपण म्हणून लोक जगासमोर की मुलांना शिकवण्यासाठी, मुलांना आपण फार चांगलं ज्ञान देण्यासाठी. ओके, पण समजा सरकारने तुमचा पगार बंद केला आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 1 रुपया पगार मिळणार नाही, पण तुम्हाला आयुष्यभर मुलांना ज्ञान द्यावं लागेल. तुम्ही तयार आहात का? किती जण आपल्यापैकी तयार होईल? नाही होणार कोणी तयार. कारण काम करण्याबरोबर आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. पैसे असतील तरच आपण त्याद्वारे काही गोष्टी विकत घेऊन आनंद घेऊ शकतो. पैसे असतील तर आपण संसारात आपल्या कुटुंबियांबरोबर काही वस्तूंचं आदान प्रदान करून आनंदाची अनुभूती करू शकतो. उद्देश आहे किंवा नोकरी करणं नाही आहे, उद्देश आहे आनंद घेणं. प्रत्येक जण या जगामध्ये कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, मग ते धंदा असेल, नोकरी असेल, संसार असेल, संतती प्राप्ती असेल, त्यानंतर सामाजिकता असेल, ह्याच्या मागचा उद्देशाचा विचार केला आपण, तो उद्देश एकच आहे की त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपल्याला आनंदाचा शोध घ्यायचा आहे. जर त्यामध्ये आनंद मिळत नसेल तर व्यक्ती त्या गोष्टी थांबवतो. समजा व्यक्ती एखादा धंदा करतोय आणि त्या धंद्यामध्ये त्याला खूप निराशा येते, त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होती हा धंदा आपण सोडावा आणि दुसरा धंदा करावा. समजा एखाद्या व्यक्तीशी लग्न केले आणि त्या लग्नामध्ये, त्या संसारामध्ये त्याला आनंद होत नाहीये, तर साहजिकच अशा व्यक्तीचा घटस्फोट होतो. कारण का? तो आनंदाचा शोध घेतोय त्या लग्नाच्या माध्यमातून, संसाराच्या माध्यमातून. म्हणून कुठल्याही जीवाचं वास्तविक ध्येय काय आहे? आनंदाचा शोध घेणं, सुखाचा शोध घेणं. तर या सत्रामध्ये सुखाचा शोध म्हणजे नक्की काय आहे, सुखाचा शोध कुठे घ्यायचा असतो, कुठल्या कुठल्या प्रकारे सुख उपलब्ध आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारे समस्या माणसाला भोगाव्या लागतात आणि मनुष्य आणि प्राण्यामध्ये काय फरक आहे, या विषयांची आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. आणि हे विषय सगळे आहेत हे पूर्णपणे भगवद्गीतेच्या आधारावरती आहेत. तर आपण सगळ्यात पहिला विषय हाताळूया, तो म्हणजे की मनुष्य आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे आणि मनुष्य प्राण्यापेक्षा कसा विशेष आहे. तुम्हाला प्रश्न विचारला की मनुष्य आणि प्राण्यामध्ये समानता काय आहे, तुम्ही काय उत्तर द्याल? साधारणपणे लोक उत्तर देतात की मनुष्य आणि प्राण्यांची ॲक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या आहेत, काय फरक आहे मनुष्य आणि प्राण्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. प्राणी जंगलामध्ये फिरतात, जे पडेल ते खातात, झोपतात, शिकार करतात. काही पाळीव प्राणी असतात जे घरामध्ये रक्षण करतात, काही पाळीव प्राणी घरामध्ये लोकांना आनंद देतात, काही प्राणी सरपटतात, काही प्राणी घाणीत राहतात, काही प्राणी पाण्यामध्ये राहतात. आणि एका प्रकारे त्यांचं झोपणं, खाणं, पिणं आणि आनंद घेणं, प्रजनन करणं ह्या क्रिया चालू असतात. मनुष्य कुठल्या कुठल्या क्रिया करतो? मनुष्य पण जन्म घेतो, मोठा होतो, शाळेत जातो, शिक्षण घेतो, उच्च शिक्षण घेतो, नोकरी करतो, धंदा करतो, संसार करतो, मुलांना जन्म घालतो, म्हातारा होतो, फिरायला जातो, खातो, पितो, एन्जॉय करतो. ह्या गोष्टी मनुष्य करतो, छान कपडे घालतो. आता या सगळ्यांना जर आपण एका सामान्य गोष्टीमध्ये वर्गीकरण करायचं म्हणलं
की सगळ्या गोष्टी आतापर्यंत मी बोललो त्याचं एका समान घटकामध्ये वर्गण करा की मनुष्य आणि प्राण्यामध्ये काय समानता आहे. असं जर करायचं ठरवलं तर कोणते असे घटक असतील ज्याच्यामध्ये आतापर्यंत बोललेल्या सगळ्या घटकांचं वर्गीकरण करता येईल. ते घटक आहेत, त्याला इंग्लिशमध्ये ॲक्रॉनिम आहे, इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म आहे, त्याला म्हणतात सीड. SEED. S फॉर स्लीपिंग, E फॉर इटिंग, सेकंड E फॉर एन्जॉयमेंट अँड D फॉर डिफेंडिंग. मराठीमध्ये जर याला भाषांतर केलं तर खाणे, झोपणे, प्रजनन करणे आणि संरक्षण करणे या 4 विभागामध्ये या सगळ्या गोष्टींचं मनुष्य आणि प्राणी ज्या गोष्टी करतो त्याचं वर्गीकरण करता येतं. पहिला मुद्दा S फॉर स्लीपिंग, झोपणे. प्राणी झोपतो, आपणही झोपतो, पण काय फरक आहे प्राण्याची झोप आणि आपल्या झोपेमध्ये? तर प्राणी जो आहे तो कुठेही झोपू शकतो. एखादा कुत्रा रस्त्यावर झोपू शकतो आणि त्याला शांत झोप लागते, पण एखादा वाघ जंगलामध्ये गुहेमध्ये कुठल्या प्रकारे AC आणि पंखांचा शांतपणे झोपू शकतो. एखादी शेळी एखाद्या छोट्याशा झोपडी टाईप गोष्टीमध्ये किंवा शेडमध्ये झोपू शकते. एखादी गाय गोठ्यामध्ये आरामात झोपू शकते, त्याला गादी, फर्निचर, पंखा इतर गोष्टी आवश्यकता नसती. त्यांना कधीही डास चावणे, किडे चावणे, बाहेर पाऊस पडणे, थंड हवा येणे, उष्णता वाढणे ह्याच्यावर झोप लागली नाही या समस्या कधी भोगाव्या लागत नाहीत. त्यांची वेळ झाली की ते शांतपणे झोपून जातात. मनुष्य पण झोपतो, पण मनुष्याचा प्रॉब्लेम काय आहे? मनुष्याला झोपण्यासाठी गादीची आवश्यकता आहे, निदान एका खोलीची आवश्यकता तरी आहे. रस्त्यावर जर मनुष्याला झोप म्हणलं तर काय अवस्था होईल? डास चावून हैराण होईल तो, त्याला शांतपणे झोप लागणार नाही. कल्पना करा, एप्रिल आणि मे महिन्याचा काळ आहे आणि एप्रिल आणि मे महिन्याच्या काळामध्ये आपण झोपत आहोत आणि लाईट गेली आणि रात्री पंखा बंद झाला, AC बंद झाला की पंखा बंद झाला तर आपल्याला झोप लागेल? एप्रिल आणि मे मध्ये तापमान हे दिवसा साधारण 40 ते 45च्या आसपास असतं आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि रात्री पण ते तापमान 35च्या आसपास असतं. या तापमानामध्ये जर पंखा नसेल आपल्याला घामाच्या धारा लागतील, आपल्याला शांत झोप लागणार नाही. जर पाऊस पडल्यावर काही काळ लाईट गेली रात्री तर कित्येक लोक झोपू शकत नाहीत. सो आपणही झोपतो, प्राणी पण झोपतो, पण आपल्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? आपण झोपेसाठी अनेक गोष्टींवरती अवलंबून आहोत, पण प्राणी मात्र कुठेही शांतपणे त्रास न घेता झोपू शकतात. दुसरा घटक आहे SE. S फॉर स्लीप, E फॉर इटिंग म्हणजे खाणे. प्राणी खातात, आपणही खातो, फक्त फरक काय आहे? प्राण्याला निसर्गाने नेमून दिलं खाणं आहे आणि ते तो खाणं खातो आणि ते खाणं त्याला निसर्गामध्ये उपलब्ध असतं. ते खाणं मिळवण्यासाठी, ते जेवण मिळवण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारे नोकरी करा, धंदा करा, शिक्षण घ्या अशा कुठल्याही गोष्टींची आवश्यकता नसते. हत्तीचं दिवसाचं खाणं किती 100 किलो आहे, पण निसर्ग ते सगळं खाणं त्याला पुरवतो. कुत्रा कधी मिळालं तर हाडं खातो, कधी मिळालं तर पोळी चपाती खातो, पण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीचं खातो. वाघ मात्र प्युअरली नॉनव्हेज खातो, मांसाहार करतो. सो प्राण्याला निसर्गाने नेमून दिलेलं खाणं आहे आणि त्या खाण्याच्या शोधार्थ प्राणी कष्ट करतात, काम करतात आणि ते खाणं त्याला मिळतं. मनुष्यालाही खाण्याची गरज असती, पण मनुष्याला म्हणलं रस्त्यावरचं गवत खा, तो खाऊ शकत नाही. त्याला विशिष्ट प्रकारे अन्न शिजवावं लागतं आणि त्याच वेळेत खाऊ शकतो. जर एखादा मांसाहारी व्यक्ती असेल त्याला म्हणलं मांस कापून खा डायरेक्टली, तो खाऊ शकणार नाही. ते मांस डायरेक्टली खाल्लं तर अन्न पचणार नाही, त्याला ते अन्न शिजवावं लागेल आणि ते तो खाईल. आणि या गोष्टी करण्यासाठी मनुष्याला काबाड कष्ट करावे लागतात. हा फरक आहे मनुष्य आणि प्राण्यामध्ये. खाण्याची गरज दोघांचीही सारखीच आहे. तिसरा घटक आहे एन्जॉयमेंट, म्हणजेच एका प्रकारे काम वासनेचा उपभोग घेणं, प्रजनन करणं. काम वासनेचं आहे व्यक्तीचं, मनुष्य आणि प्राणी दोघे प्रजनन करतात. सो ही क्षमता, ही आनंद घ्यायची क्षमता प्राण्यामध्ये आहे आणि मनुष्यामध्ये आहे. फक्त फरक काय आहे? प्राणी आपली आनंद भोगायची क्षमता जेव्हा त्याला इच्छा होईल तेव्हा अनिर्बंधपणे कुठेही कुठल्याही ठिकाणी त्याची पूर्तता करू शकतो.
त्याला वेळेचं, काळाचं, समाजाचं बंधन नसतं. पण उद्या मनुष्याला म्हणलं की रस्त्यावरती क्रिया कर, तर तो करू शकणार नाही. कारण त्याला विशिष्ट गोष्ट बंधन आहे, आणि ते बंधन का आहे आपण पुढच्या काही आपल्या चर्चेमध्ये पाहूया. पण मनुष्याला विशिष्ट गोष्ट बंधन आहे, आणि विशिष्ट मर्यादेमध्ये राहूनच तो ती क्रिया करू शकतो. पण क्रिया तीच आहे, विरुद्ध लिंगी व्यक्तीवरती आनंद घेणं आणि प्रजनन करणं. ही गोष्ट मनुष्य आणि प्राण्यामध्ये समान आहे. प्राणी केव्हाही करू शकतो, पण मनुष्याला त्यासाठी लग्न करावं लागेल, आणि लग्न करण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारे पैसे कमवावे लागतील. घराची आवश्यकता आहे, शेताची आवश्यकता आहे, गाडीची आवश्यकता आहे, इतर साधनांची आवश्यकता आहे, आणि त्याच वेळी तो संसार व्यवस्थित होऊ शकेल, आणि त्याच वेळी प्रजनन क्रिया ही व्यवस्थित होऊ शकेल. आणि प्रजनन झाल्यावर त्या मुलाला सांभाळण्यासाठी त्याला विशिष्ट गोष्टींच्या, साधनांची, धनाची, सुविधांचीही आवश्यकता भासेल. पण प्राण्याला मात्र या कुठल्याही गोष्टींची आवश्यकता आणि सुविधांची गरज भासत नाही. आणि सगळ्यात शेवटचं आहे संरक्षण. प्राण्याकडे संरक्षण करण्याची गरज आहे आणि क्षमता पण आहे, निसर्गाने दिलेली. प्रत्येकाला संरक्षणाची आवश्यकता असते, प्रत्येकाला मृत्यूची भीती असते. साधी चिमणी जर बघितलं आपण घरामध्ये, एखाद्या चिमणी बघा, आजकाल चिमण्या फार दुर्मिळ झाल्यात. पूर्वी खेडेगावामध्ये आणि शहरामध्ये चिमण्या भरपूर असायच्या. मोबाईलचे नेटवर्क आणि इतर सगळ्या या वेव्हजमुळं, या विद्युत चुंबकीय किरणांमुळं ह्या चिमण्या आणि आजकाल बंद झाले. पण जेव्हा चिमणी दाणे खाती, ती एक दाणा खाती, इकडे बघती, परत दाणा खाती. ती पाहती की मला मारायला कोणी पारधी आलेलं नाही ना, मला उडवायला किंवा मला त्रास द्यायला, दगड मारायला कोणी व्यक्ती आलेलं नाही ना, म्हणते दाणा खाते, परत तिकडे पाहते. तिला भीती आहे आतमध्ये की मला खाण्यामध्ये काय व्यत्यय येणार नाही ना, कोणी मला पारधी शिकार करणार नाही ना. आणि संरक्षण काय दिलं चिमणीला? उडण्याची क्षमता दिली. जर तिला आवाज आला, झटकन काही गोष्टीचं सेन्सेशन झालं, काही संवेदना तिला जाणवल्या, ते लगेच उडून जाते. नुसतं आपण जवळ गेलो ते व्हायब्रेशन तिला कळतात आणि लगेच तिथून उडून जाती. वाघाला, सिंहाला संरक्षण करण्यासाठी नख दिली आहेत, मोठे मोठे दात दिले आहेत. हरणाला, चित्त्याला, हरणाला पळण्यासाठी, हरणाला संरक्षणाची शिंग दिलेली आहेत, किंवा वेगवान वेग निसर्गाने दिलेला आहे. प्रत्येकाला काय नाही तर आयुध निसर्गानं संरक्षण करण्याची प्रणाली दिलेली आहेत. आणि मनुष्याला काय दिले संरक्षण करण्यासाठी? मनुष्याला पण संरक्षणाची गरज आहे, मनुष्याला पण मृत्यूची भीती आहे. उद्या तुमचं कोणी डोकं घेतलं आणि पाण्यात दाबलं तर आपल्याला काय गरज असेल? श्वासाची गरज आहे. आपण प्रयत्न करू आपल्या पद्धतीनं पूर्णपणे पाण्याच्या बाहेर यायचा. कोणी आपला गळा दाबला तर आपण पूर्णपणे ताकद लावू तो जो गळा दाबण्याचा हात काढून घ्यायचा. तर प्रत्येकाला जगायची इच्छा आहे आणि प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे म्हणून आपल्या देशाचं संरक्षणाचं बजेट किती असतं? कैक लाख कोटी, कैक हजार कोटी, कैक लाख कोटी आपल्या संपूर्ण देशाच्या पैशातले पैसे हे संरक्षणासाठी जातात. आपल्या पैशाचं संरक्षण कसं करतो आपण? तिजोरीमध्ये लॉक करून, बँकेमध्ये ठेवून. आपल्या घटकांचं संरक्षण कसं करतो आपण? कपाटामध्ये लॉक करून. आपल्या स्वतः संरक्षण कसं करतो आपण? लाईफ इन्शुरन्स, तो इन्शुरन्स, हा इन्शुरन्स, तो इन्शुरन्स, ही सुविधा, ती सुविधा, अशा अनेक घटकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वतःचं संरक्षण करायचा प्रयत्न करतो. तर या गोष्टी झाल्या समान मनुष्य आणि प्राण्यामध्ये. मग मनुष्य आणि प्राण्यामध्ये 4 गोष्टी समान आहेत. जर मनुष्यानं जीवनामध्ये या 4च गोष्टी केल्या, जीवन का जगला तो? खाणं, झोपणं, प्रजनन करणं आणि संरक्षण करणं. ते एका प्रकारे मनुष्य आणि प्राण्यामध्ये काय फरक आहे का? नाही. असा मनुष्य हा मनुष्य असून द्विपाद पशु आहे. 2 पाय असलेला पशु. साधारणपणे पशूंना 4 पाय असतात किंवा पाय नसतात, पण हा जो पशु आहे कसा आहे? द्विपाद पशु, 2 पाय असलेला पशु. आणि याच गोष्टीचं महाभारतामध्ये सुंदर वर्णन केलंय. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्य एतद पशुभिः नराणाम धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभिः समानाम. काय सांगितलं श्लोकामध्ये? 4 गोष्टी समान आहेत पशु आणि नरामध्ये. आहार, निद्रा, झोप, भय म्हणजे भीती म्हणजे संरक्षण, आणि मैथुनम प्रजनन क्रिया के सेक्स लाईफ. हे 4ही मनुष्य आणि प्राणी सामान्य येतात पशुभिः नराणाम. धर्मो हि तेषां अधिक विशेषो. फक्त मनुष्यच जाणू शकतो धर्म म्हणजे काय आहे. धर्माचा अर्थ इथं काय आहे? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध हे आहे का? नाही.
ह्या धर्माचे वेगळे पद्धती आहेत. धर्माचं आचरण करण्याच्या किंवा धर्माचं ध्येय प्राप्त करायच्या या वेगळ्या पद्धती आहेत, वेगळे पंथ आहेत, वेगळे रस्ते आहेत त्या धर्माचं ध्येय प्राप्त करण्यासाठी. पण धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे प्राणी मानसिकतेतनं वर येऊन, पाशवी मानसिकतेतनं वर येऊन आपलं मनुष्यत्व काय आहे, शाश्वत आनंद काय आहे, शाश्वत सुख काय आहे, अमर्याद सुख काय आहे, तो प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं, तो प्राप्त करण्या दिशेनं वाटचाल करणं आणि ते वाटचाल करण्याचा जो मार्ग आहे तो आचरण म्हणजेच धर्म आहे. आणि फक्त मनुष्य करू शकतो, हा विचार फक्त मनुष्य करू शकतो. म्हणून धर्मो हि तेषां अधिको विशेषो. आणि जर मनुष्यानं या गोष्टीचं पालन केलं नाही तर काय होईल? धर्मेन हीन पशुभी समानाम. धर्माशिवाय मनुष्य हा पशु समान होऊन जातो, द्विपाद पशु होऊन जातो. तर पुढच्या सेक्शनमध्ये आपण विचार करूया की मनुष्य आणि प्राण्यामध्ये फरक काय आहे आणि मनुष्यामध्ये कोणत्या गोष्टी विशेष आहेत. तर आता आपण आतापर्यंत पाहिलं आपण की मनुष्य आणि प्राण्यामध्ये काय समानता आहे, SEED. आता पाहूया मनुष्य विशेष कसा आहे, मनुष्य आणि प्राण्यामध्ये काय फरक आहे. तुम्हाला प्रश्न विचारला काय फरक आहे मनुष्य आणि प्राण्यामध्ये, तर बरेच लोक उत्तर देतात मनुष्याकडे बुद्धिमत्ता आहे. पण माझा या गोष्टीला आक्षेप आहे. बुद्धिमत्ता प्राण्याकडे पण आहे आणि मनुष्यापेक्षा जास्त आहे. तुम्हाला असं कसं काय म्हणता तुम्ही? मनुष्याकडे विशेष बुद्धिमत्ता आहे आणि प्राण्याकडे मनुष्य बुद्धिमत्ता जास्त आहे. तुला उदाहरण देतो की चित्त्याचा वेग किती आहे. सर्वोच्च वेगाने धावणारा प्राणी आहे चित्ता आणि त्याचा वेग 140 किलोमीटर प्रति तास. ताशी 140 किलोमीटर वेगानं चित्ता धावू शकतो. पण हा जो ताशी 140 किलोमीटर वेग आहे, हा वेग किती काळ टिकतो त्याचा? फक्त 15 सेकंद. त्यामुळं जेव्हा चित्ता हरणांचा कळप पाहतो त्यावेळी तो कुठल्याही हरणाच्या मागं लागत नाही. त्या डोक्यामध्ये गणित चाललं असतं. किती अवघड गणित आहे बघा हे. चित्ता विचार करतो माझा वेग एवढा आहे, 15 सेकंदात माझा एवढा वेग जातो. हरणाचा वेग किती आहे पळण्याचा आणि माझ्या 15 सेकंदात वेग मी वेगाने गेल्यानंतर किती अंतर मी जाईन आणि तेवढ्याच वेगात हरिण त्याच्या वेगाने गेल्यानंतर किती अंतर जाईल आणि दोघांमधलं अंतर जे आहे हे 15 सेकंदात गाठू शकेन का? हे काळ, अंतर, वेग ह्याचं गणित जे आहे, डिस्टन्स, टाइम, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी, हे गणित आहे जे तिच्या डोक्यात चालतं. आणि त्या हरणाच्या कळपाला तो हरिण तो बरोबर निवडतो की हे हरिण जे आहे हे माझ्या 15 सेकंदाच्या रेंजमध्ये येऊ शकेल आणि त्याला पकडून मी खाऊ शकेन. बघा केवढं मोठं गणित डोक्यात चाललंय, केवढा विचार चाललाय चित्त्याचा. मांजर विचार करतं, मांजर हा लक्ष असतं, मांजर निरीक्षण करतं. घरामध्ये कुठं दूध ठेवलंय, कुठल्या वेळी माणसं येतात, कुठल्या वेळी माणसं झोपतात, कुठल्या वेळी माणसं उपलब्ध नसतात, दाराची खिट्टी कशी उघडायची. माझ्या घरात बघितलं मी लहानपणी की एक खिट्टी असला दरवाजा होता आणि त्यात दूध ठेवलं की मांजर यायचं, त्या कपाटावर बसायचं, ते खिट्टी उघडायचं आणि दूध प्यायचं. बरोबर माणसं घरात नसताना, त्या खोलीमध्ये माणसं नसताना, त्या स्वयंपाकघरात माणसं नसताना. सो त्याची निरीक्षण शक्ती, विचारशक्ती मांजराची पण असते. फक्त फरक काय आहे, या प्राण्यांची विचारशक्ती, बुद्धिमत्ता, निरीक्षण शक्ती ही केवळ आणि केवळ सीडसाठीच असते, इंद्रिय भोगासाठीच असते, खाणे पिणे झोपणे मैथुनासाठीच असते. त्याच्या पलीकडे ते विचार करू शकत नाहीत. पण मनुष्याकडं कोणत्या 4 गोष्टी विशेष आहेत ज्या गोष्टी माणसाला प्राण्यापासून वेगळ्या करतात? त्याला आपण नाव देऊया ABCD. ए इंग्लिशमध्ये ॲबिलिटी फॉर हायर इन्क्वायरी. फक्त मनुष्य जीवनामध्येच जी बुद्धिमत्ता मनुष्याकडे आहे त्याच्या माध्यमातून मनुष्य उच्च विचार करू शकतो, उच्च गोष्टींची पृष्ठा करू शकतो. बी फॉर त्यानंतर ब्लिस. मनुष्याकडे क्षमता आहे उच्च आनंद घ्यायची. सी फॉर चॉईस. चॉईस म्हणजेच निवड करायची क्षमता मनुष्याकडे आहे. आणि डी फॉर डिटर्मिनेशन. दृढनिश्चय करायची क्षमता फक्त आणि फक्त मनुष्याकडे आहे. आता या 4ही गोष्टी आपण थोडक्यात चर्चा करूया. सगळ्यात पहिला ॲबिलिटी फॉर हायर इन्क्वायरी. उच्च गोष्टीची पृच्छा करण्याची क्षमता. कुठल्या प्राण्याला कधी विचारलंय प्रश्न विचारताना, मी का जन्माला आलो, मी का मरणार आहे, मी वाघच म्हणून का जन्माला आलो, मी मांजरच म्हणून का जन्माला आलो, मला जीवनामध्ये उच्च आनंद मिळू शकतो का, मला का म्हातारा व्हायचं आहे,
मला या गोष्टी नको आहेत पण का भोगायला मिळतात, असे प्रश्न कधी मांजर विचारू शकतो? नाही. पण मनुष्य ही पृच्छा करू शकतो. आपण कधी करत नाही दुर्दैवानं, पण आपल्याकडे क्षमता आहे. आपण हा प्रश्न उपस्थित करू शकतो की मला जीवनामध्ये का दुःख येत आहेत. मला दुःख घ्यायची इच्छा नाही आहे, पण इच्छा नसताना माझ्याकडे दुःख येत आहेत. मला कायम तरुण, हँडसम, स्मार्ट राहायचं आहे. आणि म्हणूनच पाहतो आपण की कित्येक बायका विशेषतः म्हाताऱ्या झाल्या तरी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करतात आणि तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. तासन तास त्या ब्युटी पार्लरमध्ये घालवतात. का? तरुण दिसता यावं, सुंदर दिसता यावं. ते म्हातारपण त्यांना नको असतं. कोणालाही म्हातारपण नको आहे, कोणाला मृत्यू नको आहे. आणि मृत्यू नको आहे म्हणून आपण अनेक प्रकारचे औषधोपचार करून शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याचा असोशीनं काटोकाट प्रयत्न करत असतो, कसोशीनं प्रयत्न करत असतो. का? आपल्याला मरायची इच्छा नाही आहे, पण कोणी मरणापासून मुक्त नाही आहे. मग का बरं आपण मरणार आहोत? ही उच्च पृच्छा फक्त मनुष्य करू शकतो. आपण उदाहरण पाहूया गौतम बुद्धाचं. गौतम बुद्धाच्या बाबतीमध्ये तो जेव्हा सिद्धार्थ म्हणून राजकुमार होता, एका ज्योतिषाने सांगितलं होतं की हा व्यक्ती खूप मोठा वैरागी होऊ शकतो. तर घरच्यांना भीती वाटली. आता व्यक्ती वैरागी कधी होतो? जेव्हा तो जाणतो की जीवनामध्ये समस्या भरपूर आहेत. मग त्याच्या आईवडिलांनी ठरवलं की आपण सिद्धार्थला अशा प्रकारे वाढवायचं की तो जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे दुःख पाहू शकणार नाही, तर दुःख दिसणार नाही, तो केवळ आनंदच पाहिल. सिद्धार्थ आपल्या राजमहालाबाहेर कधी पडलाच नव्हता. कधी आईवडील पडू द्यायचे नाहीत. तो बाहेर पडला आणि त्या दुःख पाहिली तर. आणि थोडा सिद्धार्थ मोठा झाला. एके दिवशी राजा आणि राणी काही निमित्ताने बाहेर गेलेले होते आणि नोकर चाकर कामात गुंतले होते. सिद्धार्थने या गोष्टीचा फायदा घेतला आणि तो आपल्या महालाच्या बाहेर पडला. आणि जसा महालाच्या बाहेर पडला त्याने अत्यंत वृद्ध जर्जर व्यक्ती पाहिली, जी अत्यंत त्रास घेऊन अत्यंत हळूहळू चालत होती, विवळत होती वेदनेनं, वृद्धपणामुळं. आणि त्या व्यक्तीने विचारलं, हे काय आहे? आणि ती व्यक्ती म्हटली, मी म्हातारी आहे आणि म्हातारीसमोर चालता येत नाही व्यवस्थित, माझे खूप वेदना होतात चालताना. म्हणजे तू म्हातारी का झालीस? म्हणजे सगळेजण म्हातारे होतात, तुलाही म्हातारा व्हावं लागणार आहे. आणि तू म्हटलं, काय? मलाही दिवस म्हातारा व्हावं लागणार आहे? हे म्हातारपणाच्या वेदना मलाही सहन करायला लागणार आहेत? तो म्हटला, हो. पुढे काही गेल्यानंतर सिद्धार्थनं एक मृत व्यक्ती पाहिला आणि आजूबाजूला विलाप करणारे अनेक नातेवाईक पाहिले. आणि त्याने विचारलं, का तुम्ही रडताय एवढं? आणि हा व्यक्ती झोपलाय का इथं? लोक म्हणजे झोपलेलं नाही, हा व्यक्ती मेलेला आहे. म्हणजे मरण म्हणजे काय असतं? मरण म्हणजे जीव निघून जातो, माणसाची चेतना निघून जाती. बर, का बरं त्याला मरण आलं? म्हणजे सगळ्यांनाच मरण येतं, तुलाही एक दिवस मरण येणार आहे. या गोष्टीमुळे सिद्धार्थच्या हृदयावर खूप वेगळा परिणाम झाला. त्याने ठरवलं की जीवनामध्ये या दुःखांपासून कसं मुक्त व्हायचं हा आपण विचार केला पाहिजे. त्यानं घर सोडलं, तपस्या केली बोधगयेला जाऊन, आणि तो आत्मप्रकाशित झाला. आणि तो तेव्हापासून तो सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाला. ही क्षमता फक्त मनुष्याकडे आहे. कुठलाही वाघ गौतम बुद्ध होऊ शकत नाही. कुठलाही प्राणी असा विचार करून जीवनाच्या या गोष्टींचा शोध घेऊ शकत नाही. दुसरा प्रकार आहे बी म्हणजे ब्लिस, आनंद घ्यायची क्षमता. साधारणपणे जगामध्ये 4 प्रकारचे आनंद घ्यायची क्षमता माणसाकडे असते. पहिला आनंद आहे शारीरिक आनंद किंवा इंद्रिय तृप्तीचा आनंद. तुला खाल्ल्याचा आनंद होतो म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ हॉटेलमध्ये खातो. पिझ्झा, बर्गर, वडापाव, मसाला डोसा, जे काही आपले पदार्थ आवडतात ते. आता कल्पना करा, आपल्याला एखादा पदार्थ आवडतोय, तुमच्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं हा पदार्थ मला आणून दिला. उदाहरणार्थ समोस्याचं, तुम्हाला समोसा फार आवडतोय आणि मस्तपैकी समोसा मला आणून दिला आणि मित्रांनो आग्रह केला समोसा खा आणि मला भूक पण लागली आहे. मी खाल्ला समोसा आणि मला फार आनंद झाला. मित्रांनो अजून एक आग्रह केला, अजून एक समोसा खा. आपण खुश झालो, वा चांगली गोष्ट आहे, अजून एक समोसा मिळतो खायला. आपण अजून एक खाल्ला समोसा, अजून एक समोसा खायला आग्रह केला, आपण अजून एक खाल्ला समोसा. आता चौथा समोसा खायला मित्र जे आग्रह करेल, आपण खाऊ, पण तो खाल्ला आपला आनंद मिळणार नाही तेवढा जो पहिला खायला मिळाला होता. 5वा खाल्ला पण नको म्हणू, पोट भरलं माझं, आता मी खाल्लं मला अपचन होईल, तरी पण आग्रह केला खा 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 म्हणून. आपण खाल्ला तर आपला आनंद पूर्णपणे त्यातला गेलेला असेल. आणि 6वा खा म्हणला तर आपण पूर्णपणे नकार देऊ, आपलं अपचन होईल अति खाल्लं तर. सो आपण इंद्रियाद्वारे सुख प्राप्त करतो, त्याला मर्यादा आहे, सुख आहे त्यामध्ये, पण ते मर्यादित सुख आहे. त्यामुळे अमर्याद सुख घेऊ शकत नाहीत. आपली पचन संस्था
आणि जीव हा त्याच्यामध्ये बाधा आणते. त्याच्यावरचं सुख आहे, इंद्रिय सुखाच्या वरचं सुख आहे भावनिक सुख. आपल्याकडे भरपूर पैसा आहे, आपल्याकडे भरपूर साधन संपत्ती आहे, पण ती साधन संपत्ती वाटून घेण्यासाठी, आपलं सुख वाटून घेण्यासाठी, आपला आनंद वाटून घेण्यासाठी आपल्याबरोबर कोणीही नातेवाईक नाही आहेत, कोणीही नवरा बायको मुलं आई बाबा भाऊ बहीण कोण नाही आहे. तर एवढं सगळं ऐश्वर्य आपण सुख प्राप्त करू शकू? अजिबात नाही. व्यक्ती एकाकी होऊन वेडा होऊन जाईल. आणि हाच विचार अर्जुन पण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये करतोय की मला युद्ध का नाही करायचं, मी जर कौरवांना मारलं आणि राजा बनलो तर माझं जे सुख आहे वाटून कोणावर घेणार? ते वाटून घेण्यासाठी, ते राज्यपदाचा आनंद वाटून घेण्यासाठी कौरव नसतील बरोबर. कल्पना करा, तुमचा मुलगा किंवा मुलगी ही बोर्डामध्ये पहिली आली किंवा महाराष्ट्रामध्ये पहिली का पहिला आला आणि घरामध्ये त्याला कौतुक करणारा कोणच नाही आहे, तर त्या पहिल्याचा कितीला आनंद होईल? जास्त आनंद घेऊ शकणार नाही. आपल्याला माणसं पाहिजेत सुख वाटून घेण्यासाठी, कारण आपण आपलं सुख जे आहे किंवा इंद्रियावर अवलंबून असतं, आपल्या भावना पण आहेत आणि त्या भावनात्मकतेवरती आपलं सुख हे अवलंबून असतं. पण या सुखाला मर्यादा आहेत. जरी सगळे चांगले वागणारे नातेवाईक भेटले तरी पण त्याच्यात भांडणं होतात, त्यांच्यामध्ये वादविवाद होतात, त्यांच्यामध्ये पण वितुष्ट निर्माण होतात. आपण पाहतो जराशा कारणावर वितुष्ट निर्माण होतात, जराशा कारणावर डिव्होर्स होतात, जराशा कारणावर दोन भाऊ एकमेकांना बघत नाही, प्रॉपर्टीमध्ये आले की दोन भाऊ भांडणं करतात. आपण पाहतो. याचा अर्थ काय? हे भावनिक सुखसुद्धा शाश्वत नाही आहेत. आणि जरी आपण विचार केला की या गोष्टी होणार नाही तरी पण मृत्यू जो आहे आपल्याला त्या लोकांपासून दूर करतो आणि त्यामध्ये खंड पाडतो. आपली नाती जी आहेत ती कशी आहेत? शास्त्रामध्ये वर्णन केले, नैकत्र प्रिय संवासो सुहृदा चित्रकर्मणाम ओघे नव्योहमानानाम प्लवानाम स्रोतसो यथा. या श्लोकात म्हणले न एकत्र प्रिय संवासो. आपला संवास जो आहे ज्यातून सुख आपल्याला मिळतंय ते शाश्वत टिकू शकत नाही. त्याची तुलना केली आहे समुद्रामध्ये एकत्र दोन कांड्यांप्रमाणे. समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये दोन काड्या एकत्र येतात, काही काय एकत्र राहतात आणि एक लाट येते आणि ती लाट त्या दोन काड्यांना वेगळं करते. त्या काड्या परत आयुष्यात कधीही भेटणार नाही. या संवास जो आहे का सहवास जो आहे त्यातलं सुख जे आहे ते या स्तरावरचं आहे. एक लाट येते, आपला सहवास आपल्याला सहवासापासून दूर करते. तिसऱ्या प्रकारचं सुख आहे त्याला म्हणतात बौद्धिक सुख. सो काही लोक म्हणतात सुख हे मान्यावर आहे, सुख आपण विचार करून सगळं सुख मिळतं, मी दुःखात सुखाचा अनुभव करतो, सुखात दुःखाचा अनुभव करतो. हा जो विचार आहे या विचारात सुख मिळणं हे बौद्धिक स्तरावर सुख आहे. बौद्धिक स्तरावरचं सुख हे भावनिक सुखाच्या वरचं असतं. काही काही सायंटिस्ट लोक असे असतात ज्यांना खाण्यापिण्याचा पूर्ण विसर पडतो. आपल्या संशोधन कार्यामध्ये ते एवढे मग्न होतात की ते पूर्णपणे गळून जातात की त्यांना घरदार आहे, आपलं खायचं आहे, झोपायचं आहे ह्याचा विसर पडतो. का बऱ्या गोष्टी करू शकतात ते आणि आपण का नाही करू शकत त्या गोष्टी? कारण त्या शोधाच्या माध्यमातनं, त्या संशोधनाच्या माध्यमातनं ते बौद्धिक सुख घेत असतात, त्यांना बुद्धीला आनंद मिळत असतो. एक सायंटिस्ट होता आणि त्याच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्या मुलीने सांगितलं की आज संध्याकाळी या घरी आणि घरी येताना मला केक घेऊन या. त्याला माहिती होतं की मी जर माझ्या कामाला गेलो तर त्या माझ्या संशोधनाच्या नादामध्ये केक विसरून जाईन. त्यानं जाताच केक विकत घेतला आणि आपल्या लॅबोरेटरीच्या फ्रीजमध्ये ठेवला आणि मुद्दामून त्या फ्रीजमध्ये त्या केकच्या बाजूला आपल्या गाडीची किल्ली ठेवली आणि त्याच्या सहकार्याने विचारलं, आज काय झालं तुम्हाला? आपल्या गाडीची किल्ली फ्रीजमध्ये कोण ठेवतं का? का ठेवली तुम्ही? म्हणजे नाही, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि मला माहिती आहे की मी त्या शोधामध्ये माझं डोकं घातलं की पूर्णपणे मी विसरून जाईन की आजचा वाढदिवस आहे आणि कदाचित विसरून गेल्यामुळं मी हा केक घरी घेऊन जाणार नाही, त्याला आनंद देऊ शकणार नाही. साहजिकच मला घरी जायची वेळ जेव्हा येईल मी माझ्या गाडीची चाबी शोधेन आणि चाबी शोधता शोधता फ्रीज उघडेन आणि त्या चाबीवरचा मला केक पण दिसेल आणि तो केक मी घरी घेऊन जाऊ शकेन. ह्याला म्हणतात बौद्धिक सुख. पण खरोखर बौद्धिक सुख हे शाश्वत सुख आहे का? बौद्धिक सुख हे अमर्याद आनंद देऊ शकतं का? नाही देऊ शकत. असं जर असतं तर सायंटिस्ट लोक खूप सुखी झाली असती. पण आपण पाहतो की अनेक वैज्ञानिक लोक पण निराश होतात, अनेक वैज्ञानिक लोक पण फ्रस्ट्रेट होतात, व्यसनाधींचा आसरा घेतात, अनेक वैज्ञानिक लोक आत्महत्या करतात.
मी पण एका वैज्ञानिक संस्थेमध्ये काम करून आलो आहे आणि पाहिले तिथं की अनेक अनेक वैज्ञानिक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सो केवळ बौद्धिक सुख हे शाश्वत सुख नाही, बुद्धीलाही सुख घेण्यासाठी मर्यादा आहेत. आणि सगळ्यात शेवटचं सुख आहे ते म्हणजे आध्यात्मिक सुख. हे आध्यात्मिक सुख असं सुख आहे जे अमर्याद आहे आणि जी घ्यायची क्षमता फक्त आणि फक्त माणसाकडे आहे, प्राण्याकडे नाहीये. आपण एक कल्पना करूया, या विश्वातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य ज्याच्याकडे जगातले सगळे पैसे आहेत आणि त्याकडे सुंदर परिवार पण आहे, प्रेमळ परिवार पण आहे, सगळ्या गोष्टी ज्या बौद्धिक, भावनिक आणि इंद्रिय सुख घेण्यासाठी लागतात सगळ्या त्याकडे आहेत. त्या सुखाला आपण जर एक्स मानलं, जर सगळे आपण एक्स मानतो, तर जे सुख स्वर्गातले देवता प्राप्त करतात ते सुख जे आहे ते त्याच्या 1000 पटीने जास्त असतं. 1000 एक्स म्हणजे आपलं सुख किती क्षणिक आहे बघा, किती क्षुल्लक आहे त्या सुखाप्रमाणे. आता आपण देवतांच्या वरचे ग्रह जे आहेत, ज्यांना आपण म्हणू की ऋषीमुनींचे ग्रह, जनलोक, तपलोक, महालोक, सत्यलोक, तिथं मिळणारा आनंद जो आहे हा देवतांना मिळणाऱ्या आनंदाच्या 1000 पट आहे. म्हणजेच पृथ्वीवरच्या त्या माणसाच्या 10 6 पट तो आनंद आहे. आपण ब्रह्मदेवाचा ग्रह पाहू, ब्रह्मदेवाच्या ग्रहावर मिळणारा लोकांना आनंद आहे हा या ऋषीमुनींना मिळणारा आनंदाच्या 1000 पट आहे. म्हणजे पृथ्वीवरच्या त्या सर्वात सुखी माणसाच्या 1/9 एवढा आनंद, 100 कोटी पट आनंद आहे. जो व्यक्ती मुक्ती प्राप्त करतो त्याचा आनंद या ब्रह्मदेवाच्या आनंदाच्या काही लाख पटीने जास्त आहे. आणि सगळ्यात शेवटी जो व्यक्ती शाश्वत भगवंताची भक्ती प्राप्त करतो त्याला मिळणारा आनंद जो आहे हा आनंद समुद्राप्रमाणे आहे. आणि मुक्तीचा आनंद हा समुद्रातल्या आनंदाच्या थेंबाप्रमाणे पण नाही आहे. एवढी अगणित अमर्याद आनंद जगायची क्षमता मनुष्याकडे आहे. आणि हा विचार फक्त मनुष्य करू शकतो, त्या आनंदाकडे कसं जायचं. हे झालं बी फॉर ब्लिस, आनंद घ्यायची क्षमता. तिसरा जो फरक आहे मनुष्य आणि प्राण्यामध्ये, मनुष्यामध्ये विशेषतः आहे ते म्हणजे सी फॉर चॉईस, निवड करायची क्षमता. कधी असा विचार केलाय की वाघाने विचार केला आपण श्रीखंडपुरी खाऊया आज की आमरस पिऊया? नाही, वाघ असं निवड नाही करू शकत, तो नॉनव्हेज खाणार आहे. कधी विचार केला मांजरीनं की आज ना मी मासा खाणार नाही, आज मी फक्त माशाला पाळणार आणि सोडून देणार. मासा दिसला की मांजरीची जीभ चटावणार आणि मांजरी मासा खाणारच. कधी कुत्र्यानं विचार केलाय की नाही मला हाड दिसल्यावर खायचं नाहीये, ते खाणारच हाड दिसल्यावरती. निसर्गानं त्यांना या विशिष्ट गोष्टी दिलेल्या आहेत की त्या गोष्टी दिसल्यावर त्यांच्यामध्ये खायची इच्छाही निर्माण होणारच. कधी हरणानं विचार केलाय चला आज आपण मस्त चिकन तंदुरी खाऊया? नाही, हरिण तसा विचार करू शकत नाही. मनुष्याकडं निवड करायची क्षमता आहे. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आपल्या विवेकाच्या आधारे आणि बुद्धीच्या आधारे मनुष्य निवड करू शकतो. हा फरक आहे तिसरा मनुष्य आणि प्राण्यामध्ये. आणि चौथा फरक आहे तो म्हणजे डी फॉर डिटर्मिनेशन, दृढ निश्चय. एकदा आपण निवड केली की नाही मला एखादी गोष्ट करायची नाहीये. आता परीक्षा आली आहे, परीक्षा आल्यावरती मला क्रिकेटची मॅच पाहणं हानिकारक आहे, की मी जर क्रिकेटची मॅच पाहत बसलो तर परीक्षेमध्ये पास होणं मला अवघड होईल. आतलं मन सांगते बघ 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 बघ, पण बुद्धीद्वारे आपण दृढ निश्चयानं असा विचार करू शकतो की मला आता उद्याची परीक्षा जास्त महत्त्वाची आहे, मला अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे, मी ते पाहणार नाही. सो जी निवड आपण करू त्या निवडीचं पालन करायचं असेल तर दृढ निश्चय आवश्यक आहे. प्राण्याकडं दृढ निश्चय नसतो, जरी असला तरी खाण्यापुरता असतो मर्यादित. पण प्राण्याचा विचार करू शकत नाही की आता चातुर्मास चालू आहे, मला या गोष्टी खायच्या नाही आहेत. तो ज्या गोष्टी दिसल्या की तो खातोच, त्याचा वेळ आला की तो संभोग करतोच, तो नियंत्रण ठेवू शकत नाही. सो या ABCD या 4 गोष्टी ज्या आहेत या मनुष्याला प्राण्यापासून वेगळा करतात. आता कल्पना करा या 4 गोष्टी आपण सोडून दिल्या ABCD आणि फक्त आपण आहार, निद्रा, भय, मैथून करत बसलो तर आपली अवस्था काय होईल? आपली अवस्था प्राण्यापेक्षाही खराब होईल. नुसतं जेवण करायचं म्हणून आपण पैसे कमवले किंवा काबाड कष्ट केले तर त्यात आपल्याला किती सुख मिळेल. आपण पाहतो की आपली बुद्धी जी मनुष्यानं फक्त या 4 गोष्टी वापरल्यावर आज किती संहारक शस्त्र निर्माण झाली आहेत. आज जर एक बटन दाबलं कुठल्या देशातल्या लोकांनी अख्खा आपला देश नष्ट होऊ शकतो की आपण दुसऱ्या देशाला नष्ट करू शकतो. आज बुद्धीद्वारे मनुष्यानं
तंत्रज्ञान विकसित केलंय, पण त्याचा वापर फक्त तो भोगासाठी करतोय. त्यात किती समस्या वाढत चालल्या आहेत, आज किती मानसिक आजार वाढत चाललेत, आज किती प्रकारे लोक आत्महत्या करतायत, व्यसनाधीन होत आहेत. का? कारण या 4 गोष्टीकडे लक्ष न देता ते फक्त भोगाकडं, इंद्रिय भोगाकडं आणि आहार निद्रा भयमत्साकडं लक्ष देत आहेत. म्हणून मनुष्य हा प्राण्यापेक्षाही भयानक होतो जर त्यानं या ABCD कडे लक्ष देता फक्त SEED कडं लक्ष दिलं. तर आपण पुढच्या सेक्शनमध्ये पाहूया की कोणत्या प्रकारच्या समस्या मनुष्याकडं असतात. या गोष्टी आपण चर्चा करूया.